नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। देऊळघाट येथे वन विभागाची धडक कारवाई, 80,000चा अवैध सागवन जप्त। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरात मोठ्या प्रमाणात फर्निचरच्या दुकाना सुरू असून काही दुकान मालक अवैध सागवनचा वापर करून फर्निचर तयार करून विकतात। ही बाब लक्षात येताच बुलढाणा वन विभागाच्या पथकाने एका फर्निचर दुकानावर धाड टाकून तेथून अंदाजे 80,000चा कट साइज सागवन लाकूड जप्त केला आहे। या कारवाईमुळे तालुक्यातील फर्निचर व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे। सागवन लाकूडची अधिकृत परवानगी घेऊन त्याची कटिंग व वाहतूक करता येते, परंतु नियमाला ठेंगा दाखवून काही लोक मनमानी करतात। नव्याने बुलढाणा उपवन संरक्षक म्हणून रुजू झालेले जमीर शेख यांना गुप्त माहिती मिळाली की देऊळघाट परिसरात अवैध सागवानपासून फर्निचर तयार करून विकला जात आहे। या माहितीच्या आधारे त्यांनी काल 9 मे रोजी बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले असता त्यांनी तात्काळ सायंकाळी पथक रवाना केले। बुलढाणा ते देऊळघाट मार्गावरील बिरसिंगपूर फाट्याजवळ विठ्ठल फर्निचरवर धाड टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी 18 नग कट साइज अवैध सागवन मिळून आला असून सदर लाकूड वनविभागाने जप्त केले आहे। या प्रकरणी फर्निचर दुकान चालक विठ्ठल शेजोळरा, देऊळघाट याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई मुख्य वन संरक्षक अमरावती श्रीमती जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक बुलढाणा जमीर शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बुलढाणा प्रदीप प्रकाश मुंढे, वनरक्षक गजानन शिंदे, समाधान झोटे, नितेश गवई, वनमजूर दीपक सोनुने, रवींद्र तायडे, पवन मुळे, प्रवीण सोनुने तसेच वाहन चालक संदीप मडावी यांनी पार पाडली। पुढील तपास वनपाल बुलढाणा प्रदीप मुंढे करीत आहे।